हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. तर आता तुम्हाला बोर्डवर एक सम दिसत असेल, राईट? सो ह्याच्यामधून तुम्हाला कळत असेल दिस इज समथिंग रिलेटेड टू मॅथमॅटिक्स, राईट? आता जर मी हा सम दिलाय 794 प्लस 628 इन जस्ट 3 सेकंड्स. सो आता तुमचा पेन आणि पेपर काढा आणि मला हे 3 सेकंड्स मध्ये सॉल्व्ह करून दाखवा. आय बेट तुम्हाला 3 सेकंड्स मध्ये हे नाही जमणार, राईट? सो मॅथ्स इज अ सब्जेक्ट जे तुम्हाला रोज प्रॅक्टिस केल्यावरच जमतं. इवन दो यू नो ऑल द कन्सेप्ट व्हेरी वेल, बट यू हॅव टू प्रॅक्टिस इट एव्हरी डे. एव्हरी डे, सी एव्हरी डे मीन्स तुमचं जे कॉम्पिटिशन आहे इट इज व्हेरी ह्यूज. देर आर लॅक्स ऑफ स्टुडंट्स, आणि जर लॅक्स ऑफ स्टुडंट्स असतील तर तुम्हाला कॉम्पिटिशन ही त्या लेवलची हवी आहे, राईट? सो यू हॅव टू प्रॅक्टिस एव्हरी डे, इवन दो इट इज डे नाईट, कोणतंही सीझन असो. देर आर मेनी स्टुडंट्स आउट देअर की जे इतकं प्रॅक्टिस करतात डे नाईट, 1 year, 6 months, 3 months, आणि त्याच्यानंतरच हे पॉसिबल होतं, राईट? सो आज आपण हे शिकणार आहोत की हे जे असे मोठमोठे सम्स असतात ह्याला जर तुम्ही ट्रेडिशनल मेथडनी केलं सो इट टेक्स व्हेरी लॉंग, लाईक 1 minute, 20-30 seconds, राईट? सो आपल्याला तो 1 वाचवायचा आहे, राईट? तुम्हाला जेव्हा हे सम्स करतो आपण तर तुम्हाला बघताच आठवलं, म्हणजे बघताच ते उत्तर फ्लॅश झालं पाहिजे की ह्याचं उत्तर काय येणार आहे, राईट? सो त्याच्यासाठी आपल्याला एव्हरी डे प्रॅक्टिस लागणार आहे, आणि तेच आपण आज ट्रिक्स अँड टेक्निक्सनी शिकणार आहोत की आपल्याला जेव्हा असे सम्स आले असतील तर आपण ते कसे सॉल्व्ह करायचे. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन. फर्स्ट वन, आता फर्स्ट आपण हे लेवल वाईज करणार आहोत, तर इथे मी तुम्हाला 9 लेवल्स शिकवणार आहे. सो आपण बेसिक्स पासून ते ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहे. सगळ्यात पहिला आपण सिंगल डिजिट पासून स्टार्ट करायचं. आता तुम्ही म्हणणार ये तो बच्चों का खेल है, इट इज लाईक 6+5 अँड ऑल, बट इट इज नॉट. सी तुम्हाला आता इथे विचार करायचा जे आपल्याला वेळ आहे ते तो कमी करायचा आहे. दॅट इज हाऊ यू विल बी सेव्हिंग युअर टाइम फॉर द एक्झामिनेशन, राईट? जर तुम्हाला 20 क्वेश्चन्स येत असतील तिथे, तर तुम्हाला एका क्वेश्चनला जर तुम्ही 1.5 मिनिट देत असाल तर तो आपल्याला मिनिमाइज करायचा आहे, राईट? आणि जर तुम्ही 6+5 असं फिंगर्सवर करत राहिलात सो इट विल टेक मोर दॅन 20-30 सेकंड्स. सो जसं हे सिंगल डिजिट आहे बघताच लक्षात आलं पाहिजे दॅट 6+5 इज 11, राईट? हे छपलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये. तसंच 6+5 इज 11, 9+8 17, 7+6 13, 8+7 15. सो असे जे कॉम्बिनेशन्स आहेत सिंगल डिजिटचे, सो 1 टेक 1 डिजिट अँड 1 डिजिट आणि त्याला कंबाईन करून सगळे डिजिट्स जे आहेत ते तुम्हाला पटापट करायचे आहेत. ओके, सो टेक एव्हरी कॉम्बिनेशन, 1+9, 2+8, 3+5, 7+2, एव्हरी कॉम्बिनेशन, आणि तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे आहेत ॲटलीस्ट 10 to 20 सम्स. तेव्हाच तुमची जी स्पीड आहे ती इन्क्रीज होणार आहे. ओके, सो आता हे सिंगल डिजिटचे झाले. असे तुम्हाला बघितल्या बघितल्या डोक्यामध्ये फ्लॅश झालं पाहिजे दॅट 6+5 इज 11, 9+8 17, 7+6 13 अँड 8+7 इज 15. सो हे जे सिंगल डिजिट्स प्रॅक्टिस झाले की आपण सेकंड लेवलला मूव्ह ऑन करणार, दॅट इज लेवल 2. सो आता बघा, दिस इज 2 डिजिट प्लस 1 डिजिट. ओके, पहिला सिंगल आणि सिंगल डिजिट आपण प्रॅक्टिस केलं, आता 2 डिजिट प्लस 1 डिजिट. सो आता याला बघताच युनिट डिजिट मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 7+7 इट इज 14. सो 14चा 1 कॅरी येतो अँड दॅट इज 54. तुम्हाला पेन आणि पेपर हे उचलायची गरजच नाही पडली पाहिजे, पेन उचलायची गरजच नाही पडली पाहिजे. ओके, जस्ट लुकिंग ॲट इट तुम्हाला लगेच मेंटली तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की 47 प्लस 7 इज 54, 8+6 इज 14 and 64, right? 9+8 17, 47, 6+4 this 70, 64 plus 6. This is how you do it. Again, कोणतेही एक्झामिनेशन असू देत, एनी एक्झामिनेशन, मे इट बी MPSC, UPSC, रेल्वे एक्झामिनेशन, SSC, CGL, पॉइंट आणि पॉइंट सेकंड्सचं कॉम्पिटिशन असतं, राईट? अँड यू हॅव टू सेव्ह दॅट टाइम. तो आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे पटापट जमलं पाहिजे. जस्ट लुकिंग ॲट द नंबर लगेच आन्सर्स फ्लॅश झाले पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता तुम्ही म्हणणार हे काय, दिस इज सो इझी मॅम, राईट? 40+50, 30+60. अगेन असे जे नंबर्स असतात ज्याला 0 असतो तेही तुम्हाला पटापट जमले पाहिजे, राईट? बघताच उत्तर आलं पाहिजे, जस्ट नॉट इवन अ सेकंड, नॉट इवन थिंकिंग अबाउट इट. ओके, सो 40+50 90, 60+30 90, 5+50, 5+2 7 70, 8+7
150. 7 plus 4, 110. 9 plus 3, 120. That's it. खत्म. ओके. ह्या क्वेश्चन्सना जास्त वेळ घ्यायचाच नाहीये आपल्याला. ओके, घ्यायचाच नाहीये आपल्याला वेळ. नेक्स्ट लेवल 4. Now this is we are talking about. आता आलं 2 digit plus 2 digit, but this is not complete digits. Okay, these are not complete digits. These are incomplete, like 47 plus 17. Random digits आहे. So random कोणतेही 2 digit जर तुम्हाला दिले, आपल्याला हे जे सम्स असतात ना, ते आपल्याला डेली लाईफ मध्ये बघायला मिळतात. तुम्ही कधी कधी तुम्हाला सपोज कुठेतरी दुकानला जायचं आहे आणि दुकानात तुम्ही गेल्यावर तुम्हाला काही ॲडिशन्स करायचे आहेत, तर तुम्हाला तिथे तुम्ही पेन पेपर काढून आणि मोबाईल काढून काही कॅल्क्युलेशन्स करतात. प्लस बट स्टॉप डुईंग इट. ओके, आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स देताय, राईट? सो यू शुड नो की आपण फक्त विदाउट मोबाईल कॅल्क्युलेटर, विदाउट ओपनिंग दॅट कॅल्क्युलेटर, तुम्हाला मेंटली हे सगळे कॅल्क्युलेशन्स कसे जमणार आहेत, आणि हे कधी येणार आहे? प्रॅक्टिसने. सो जेव्हा तुम्ही दुकानात जाता, काही काही मुलं ना, म्हणजे they are not confident about calculations. What I have seen as I teach, like I have so many experience, so many years of टीचिंग एक्सपिरियन्स. मी बघितलंय काही मुलं अजून सुद्धा लाईक ग्रॅज्युएशनला असून सुद्धा त्यांना फिंगर्सवर कॅल्क्युलेशन्स करतात, राईट? इवन दो दॅट इज नॉट बॅड, आय एम सेईंग. ते पण एक चांगली मेथड आहे, ती आपली ट्रेडिशनल मेथड आहे. आपण नर्सरीपासून ते आतापर्यंत आपण फिंगर्सवर करत आलोय, राईट? हा 1 2 3 4 अँड ऑल दॅट आपण फिंगर्सवर कॅल्क्युलेट करतो. बट नाव यू आर ग्रोन अप अँड यू आर इन द कॉम्पिटिशन, राईट? सो आपल्याला टाइम कसा सेव्ह करायचा? हा सर, आपण जर फिंगर्सवर कॅल्क्युलेट करत राहिलो, सो इट इज गोइंग टू टेक अ लॉंग. ओके, सो व्हॉट इज अ शॉर्टकट इन दिस? दिस इज 47 आणि 17. सो 47 ला आपण कसं लिहिणार? 40 प्लस 7. कॅन आय राईट इट लाईक दिस? येस. आणि 10 प्लस 7. आता इथे जे कम्प्लीट नंबर्स आत्ताच प्रिव्हियसली आपण कॅल्क्युलेट केले होते, जे कम्प्लीट नंबर्स होते, एक जे 0 युनिट डिजिट वाले नंबर्स होते, त्याचं ॲडिशन आपण केलं होतं, राईट? सो तसंच 40 प्लस 10 इज 50 and 7 plus 7 is 14. So it is 64. ओके, असे पटापट आलं पाहिजे. 60 प्लस 8, 20 प्लस 9. ओके, 9 प्लस 8 इज 17 आणि 97. ओके, आय होप यू आर विथ मी. सी, तुमचे पेन पेपर आता माझ्या समोर, जशी मी टीच करते सायमल्टेनियसली तुम्ही तुमचा पेन पेपर ही सोबत ठेवा, सो दॅट पटापट तुम्हाला माझ्याबरोबर ही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, सो 50 प्लस 4 and 30 plus 8. Okay, so 8 plus 4 is 12, 5 plus 3 is 8 and 92. Okay, similarly here 30 plus 40 is 70 and 82 is the answer. Okay, 6 plus 6 12 येतं आणि 4 plus 3 7 आणि 8 82. Okay, see, मी तुम्हाला करून दाखवते. 40 plus 6. So 40 plus 30 is 70, 6 plus 6 is 12, 2 1 carry आणि 70 plus 1 80, 82. See, so easy. आता तुम्हाला वाटत असेल मॅम आम्ही असे असे कम्प्लीट नंबर्स लिहिणार आणि मग आम्ही ऍड करणार, इट विल टेक द सेम टाइम. सी, ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल ना ह्याच्या रिलेटेड, तर तुम्हाला हे जे नंबर्स आहेत ना, जे आपण असे लिहितोय 40 प्लस 7, 10 प्लस 7, ही लिहिण्याची गरज नाही. हे आपल्याला मेंटली करायचं आहे. जस्ट बिकॉज आय एम टीचिंग यू हिअर हाऊ टू डू इट, इट इज बिकमिंग लेंदी. ओके, बट जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस कराल, हे तुम्हाला 40 प्लस 7 अँड 10 प्लस 6, 10 प्लस 7 हे लिहिण्याची गरज नाहीये, तुम्हाला मेंटली करायचं आहे. ओके, सो देर आर स्टुडंट्स जे मी बघितलेत, लाईक दे टेक लॉंग अँड लॉंग इयर्स, लाईक 1 year, like 6 months for this calculations, आणि त्यांची अशी बघताच उत्तरं येतात. ओके, सो देर आर स्टुडंट, जेव्हा आपण क्वेश्चन्स टाकतो की ते लगेच बघितल्या उत्तर देतात. आपल्याला तसं व्हायचं आणि आपण कसं करणार? कष्टाने. आपल्याला तपस्या करायची, आपल्याला खूप जास्त कष्ट करायचं आणि तेव्हाच आपण हे करू शकेल. ओके, बिकॉज द एक्झामिनेशन कॉम्पिटिशन तशी आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस ही त्या लेवलची करावी लागेल. नेक्स्ट लेवल इज लेवल 5. सी, आय हॅव मेड इट इन टू लेवल सो दॅट इट बिकम्स इझी टू यू, राईट? जर आपण त्याला तोडून प्रॅक्टिस केलं, कुठलीही गोष्ट जर आपण ब्रेकडाऊन केली आणि स्मॉल बिट्स अँड पार्ट्स मध्ये आपण जर त्याला प्रॅक्टिस केली, इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस, राईट? सो नाव नेक्स्ट लेवल इज
68 आणि 74, राईट. सो आता आपण ह्याला कसं लिहिणार, सेम 60 + 8 70 + 4, राईट. 8 + 4 तर काय येतं, 12 येतं. 70 + 60 is 13 and it is 142, right. See, 8 + 4 12, 7 + 6 13 and 14 142. आता इथे बघा, 80 + 4 50 + 9, 80 + 50 is 130, 9 + 4 is 13, 8 + 4 is 3 and it is 143. Next, आता इथे बघा, 9 + 2 is 11, 6 + 5 is again 11, so 121. असे पटापट उत्तर आले पाहिजे, हे लिहिण्याची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट, आता बघा, आता तुम्हाला ह्याला बघून काहीतरी लक्षात आलं असेल. फर्स्ट नंबर, जेव्हा कधी आपण काहीतरी कपडे घ्यायला जातो किंवा काही गोष्टी आयटम्स घ्यायला जातो, काही वस्तू घ्यायला जातो, तर त्यावेळेस त्याच्यावरती कसे प्राइजेस असतात, 299, 399, 499, राईट, 19, 99 असे जे प्राइजेस असतात. तर आपण मग कॅल्क्युलेट करत बसतो, अरे बापरे 99 ऍड करा आणि देन फाइंड आउट द आन्सर, राईट. वी कीप ऑन थिंकिंग, बट नाउ इट इज गोइंग टू बिकम व्हेरी इझी. तर कसं, आता हा जो 199 आहे, कॅन आय राईट इट लाईक 200 - 1, राईट. सो हा जो 199 आहे त्याला मी 200 - 1 असं लिहू शकते. सो हा जो 186 आहे त्याच्यामध्ये 200 ऍड करा. सो 186 मध्ये 200 ऍड केल्यावर काय होणार, 386, राईट. 386 आला. ओके, डन फर्स्ट स्टेप. आणि हा जो -1 आहे, आपल्याला ह्याच्यामधून -1 करायचा आहे. व्हॉट विल बी द आन्सर, इट विल बी 385. इझी इझी, राईट. फर्स्ट सगळ्यात पहिला ऍड करा अँड देन मायनस करा. ऍड मायनस, ओके, दॅट इज मोर इझी दॅन ऍडिंग 199, बिकॉज आपल्याला फक्त कॅरी 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 द्यावे लागते. इट बिकम्स लेंदी. सो ती जी कॅरी फॉरवर्ड आपल्याला द्यायची ती आपल्याला स्किप करायचं. इथे आपल्याला फक्त ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं, राईट. दॅट बिकम्स इझी व्हेन यू डू इट मेंटली. ओके, आता इथे बघा 200. कॅन आय राईट दिस 200 ॲज 300 - 5, राईट. कॅन आय राईट इट लाईक दिस, येस. सो आता 261 मध्ये 300 ऍड करा, काय येतं, 561, राईट. 561 आणि त्याच्यामधून 5 मायनस करा, तर काय येणार, 655. 556 इज द आन्सर. फटाफट करायचं आपल्याला. हे जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला हे स्लोली करून दाखवतेय. ओके, नाव 397. हाऊ कॅन आय डू, 400 - 3. 8 मध्ये 4 ऍड करा, 1264, 1264 आणि जो -3 करा. सो 1261 इज द आन्सर. सिमिलरली इथे 400 - 11, राईट. सो it is 1113 - 11, which is 2011. Done? Easy, right? आता आपण 3 डिजिट पर्यंत शिकलेलो आहे. सी हाऊ इझिली आपण क्विकली आपण पुढे पुढे मूव्ह ऑन करतोय. आणि आपण आता लेवल 6 वर 3 डिजिट सुद्धा शिकलेलो आहोत, राईट. सो तुम्हाला आठवतंय मी जो पहिला सम तुम्हाला दिलेला होता, दॅट यू कॅन डू इट क्विकली राईट नाव. ओके, सो दिस इज हाऊ वी डू इट. मॅथमॅटिक्स इज व्हेरी ब्युटिफुल सब्जेक्ट. इट इज लाईक प्युअर. सी, तुम्हाला ना मॅथमॅटिक्ससाठी प्रेम जागृत झालं पाहिजे, राईट. यू शुड लव्ह दिस सब्जेक्ट. आणि तुम्हाला ते प्रेम कधी जागृत होणार, जर तुम्ही त्याला रोज हँडल करणार तेव्हा, रोज प्रॅक्टिस करणार तेव्हाच. ओके, अँड यू हॅव टू डू इट. ओके, इफ यू हॅव टू अचीव इट. आपला गोल जो आहे इतका मोठा आहे, राईट. सो त्याच्यासाठी कष्टही तसे असले पाहिजेत, राईट. सो आता आपण कुठेही गेलो, सी जस्ट स्टार्ट इम्प्रेसिंग एव्हरीवन अराउंड यू. सो जस्ट आस्क देम, आस्क युअर फॅमिली मेंबर्स, तुमचे पेरेंट्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे कोणीही स्टुडंट्स, तुमचे जे आजूबाजूला तुमच्याशी जे तुम्ही जे कोलॅबरेशनमध्ये स्टडीज करता, त्यांना विचारा. एक दुसऱ्याला सम द्या. लाईक डू इट ओरली रादर दॅन आता तुम्ही गॅदर होता कधी कधी, लाईक स्नॅक्स टाइम, टी टाइम, वेनेवर जस्ट आपण मोबाईल स्क्रोल करतो. मला वाटतं ना, स्किप दॅट टाइम अँड गिव्ह इट टू दिस. आपलं ब्रेन इतकं लाईक, जर तुम्हाला कधीतरी
लेझीनेस येत असेल, सपोज तुम्हाला झोप येत असेल, जस्ट डू द कॅल्क्युलेशन इवन वाईल स्लीपिंग ॲट द नाईट. ओके, टेक एनी रँडम नंबर, कोणतेही रँडम नंबर्स घ्या, त्याला प्लस करा, त्याला मायनस करा, मल्टिप्लाय करायचा प्रयत्न करा. सो दिस इज हाऊ यू डू द मेंटल मॅथ. ओके, सो तुमचे जे सराउंडिंगमध्ये स्टुडंट्स आहेत एक दुसऱ्याला सम द्या, रादर दॅन टॉकिंग ऑल द युजलेस थिंग्स विच यू डू एव्हरी डे. म्हणजे तुम्ही काहीतरी गप्पा गोष्टी, नको त्या गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा ना एक दुसऱ्याला सम्स द्या. ओके, स्टार्ट गिविंग द सम्स रँडमली, लाईक 386 प्लस 289 व्हॉट इज द सम, देन ही विल आस्क यू इन रिटर्न. असे जे सम्स जेव्हा तुम्ही एक दुसऱ्याला सांगून प्रॅक्टिस कराल, दॅट इज वेन यू विल बी एबल टू solve it very quickly. Okay, now look at the next sum. 734. Can I write it at 730 plus 4, and this is 600 plus 90 plus 8. So 700 plus 600, 1300, 1300 plus 90 and 1300 plus 120. 1300 plus 120 is 1420, right? Plus 12 plus 8 plus 4 ka 12. So it is 1432, right? Next number, 1400 plus 300, 1400 plus 300, 1700, 1700 plus 120, 1700 plus 120, 1820, 1820 plus 1820 plus, this is 7 plus 5, 12, is 1832, 1832, right? So the answer is 1832. कसा केलं? This is 1400 plus 60 plus 5. This is 300 plus 60 plus 7. So I did this 1400 plus 300 का येता है 1700, and 1700 plus 120 which is 1820, 1820 plus 12. 1820 plus 12 is 1832. Okay. Next number. नेक्स्ट आपण आता लेवल 8 ला पोहोचलोत, राईट? आता लेवल 8 मध्ये बघा कसे क्वेश्चन्स आहेत. 576 and 197. अगेन यू विल सी दिस इज नियर बाय. हे कशाच्या नियर आहे? कॅन आय से दिस इज नियर टू 200, राईट? सो कॅन आय राईट इट ॲज 200 minus 3? येस. सो 576 मध्ये 200 ऍड करा, 776. 776 मधून किती मायनस करणार आहे? 3 मायनस करणार. द आन्सर इज 773, राईट? 773 इज द आन्सर. आता इथे काय करायचं आपल्याला? 300 minus 7, राईट? सो 6 मध्ये 300 ऍड करा, 932. 932 minus 7, इट इज 925. ओके, नेक्स्ट 596. 596, can I write it as 600 minus 4? So 300. So it is 945 minus 4, which is 941. Similarly, can I write it as 400 minus 2 and 1376 minus 2, which is 1374. ओके, सी आता आपण ह्यूज नंबर्स मध्ये पण पोहोचलो आहोत. सी हे जे आपल्याला बघताच आपल्याला कळतं की हे ना जे कम्प्लीट नंबर आहेत, राऊंड ऑफ फिगर्स आहेत, त्याच्या जवळपास आहेत. ओके, सी लुक केअरफुली. इथे 197 आहे, ते कशाच्या जवळ आहे? 200च्या जवळ आहे, म्हणून आपण 200 मायनस केला. सो स्टार्ट अंडरस्टँडिंग द पॅटर्न्स. जेव्हा आपण नंबर बघतो ना तेव्हा आपल्याला पॅटर्न्स बघता आले पाहिजे, राईट? की हे कोणत्या नंबरच्या जवळ आहे, कोणत्या राऊंड ऑफ फिगरच्या जवळ आहे, 500च्या जवळ आहे, 50च्या जवळ आहे की 100च्या जवळ आहे, राईट? सी तुम्हाला नंबर बघताच लक्षात आला पाहिजे. सो सम स्टुडंट्स से मॅम दिस इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस, आम्हाला ना ट्रेडिशनल मेथड जास्त इझी वाटतं, हे खूप जास्त डिफिकल्ट वाटतं. सी तुम्हाला डिफिकल्ट वाटणारच आहे ऑब्व्हियसली. इनिशियली तुम्ही स्लोली जेव्हा प्रॅक्टिस करता, इवन वेन यू वर इन नर्सरी, राईट, तुम्हाला हे जे सिम्पल ॲडिशन्स होते 7 + 5 अँड ऑल, हे आपल्याला सगळ्यांना डिफिकल्ट वाटायचे, राईट? बट ते कधी आपल्याला इझी वाटायला लागले? जेव्हा आपण रोज त्यांची प्रॅक्टिस केली, से आपल्याला 15-16 इयर्सची प्रॅक्टिस झाली, तेव्हा आता आपल्याला ते इझी वाटतंय, राईट? सो सिमिलरली तुम्हाला ही जी मेथड आहे ती तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ओके, डू वॉट एव्हर, लाईक गिव्ह ऑल युअर 100% टू दिस. सी मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट विच यू कॅनॉट जस्ट इग्नोर करून नाही चालणार आहे या सब्जेक्टला, राईट?
समटाइम्स GS मध्ये तुम्हाला काही मिस ऑफ झालं, सो यू हॅव टू गेन दॅट मार्क्स, राईट. आणि ते गेन कुठून करणार तुम्ही? एवढ्या सिम्पल सम जर आपल्याला येत असेल, आपल्या हातातले मार्क्स आहेत हे, वी कॅनॉट मिस इट लाईक दॅट. ओके, सो यू शुड नो दिस. You should know this. You should know all the basic sums without carrying and wherever you go. So आता तुम्ही कुठेतरी फिरायला जाताय, तुम्हाला गाडीवरचे नंबर्स दिसतात, तुम्हाला रोजचे मोबाईल नंबर्स दिसतात, आपले आधार कार्डचे नंबर्स असतात, किंवा तुम्ही क्रिकेट बघता तेव्हा तुम्हाला स्कोर्स दिसतात. तर स्टार्ट ॲडिंग इट मेंटली. डू इट मेंटली. Wherever you are going, do it mentally. See, you will be able to see the difference in few days, like in few months, 1 month, maybe 15 days. कोणाकोणाला 15 दिवसामध्ये येतं, कोणाला 20 days मध्ये येतं, कोणाकोणाला 15 days मध्येही like they do a huge difference. So तुम्हालाही येईल. जस्ट wherever you are going ना, start calculating. Do it in while you are sleeping. Do it wherever you are going. कुठेही नंबर्स दिसले ना, जस्ट स्टार्ट कॅल्क्युलेटिंग. व्हेरेवर. आता काही काही मुलं आहे ना, मॅथला इतके घाबरतात की ते कधीतरी शॉपमध्ये जायलाही घाबरतात टू डू द कॅल्क्युलेशन्स. आय हॅव सीन सच एक्झाम्पल्स. सो आपल्याला असं नाही व्हायचं आहे, राईट. वी हॅव टू गिव्ह दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. आणि आपल्याला आपली कॉम्पिटिशन स्टुडंट्स मध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बेस्ट यायचं आहे. सो वी हॅव टू बी द बेस्ट. येस. नेक्स्ट. येस. सो नाव आता काय होतं की खूप स्टुडंट जेव्हा अशी इतके ह्यूज नंबर्स, इतके सारे ॲडिशन्स बघून दे फिअर रेडी होतो त्यांना की आता काय करायचं मॅम, एवढे सारे डिजिट्स आहेत अँड हाऊ डू आय ॲड दिस, अँड दे जस्ट पॅनिक, दे स्टार्ट पॅनिकिंग इन द एक्झामिनेशन. नो नीड टू पॅनिक, जस्ट अंडरस्टँड द पॅटर्न. दॅट इज वॉट आय एम सेइंग. मॅथमॅटिक्स इतका सुंदर सब्जेक्ट आहे ना, जेव्हा तुम्हाला त्याचा पॅटर्न समजायला लागेल ना, जेव्हा तुम्ही रोज त्या नंबर्सना बघाल, तेव्हा तुम्हाला त्याचा पॅटर्न यू विल अंडरस्टँड द पॅटर्न. वन्स यू अंडरस्टँड द पॅटर्न, सगळं इझी आहे, ट्रस्ट मी. ओके. सो इथे बघा, जस्ट अंडरस्टँड द पॅटर्न. जसं मी बोलले की राऊंड ऑफ फिगर्स, सी की कुठे काही 100 बनतंय, 200 बनतंय, अँड इफ यू लुक क्लोजली, दिस प्लस दिस मेक्स 100. सी, आला ना पॅटर्न लक्षात? दिस प्लस दिस मेक्स 100. आणि जर ह्या दोघांना बघाल तर हे पण 100 आहे. सो 100 + 100 इज 200. इतकं इझी होतं हे. नाव सिमिलरली इफ यू लुक ॲट दीज बोथ नंबर, इट मेक्स 100. ह्याचं सम काय येतं? 100 येतं. आणि ह्या दोघांचा सम काय येतं? 100. सो 100 + 100 इज 200. ओके. नाव लुक ॲट द नेक्स्ट सम. इट इज अ बिट डिफरंट. ओके. विल सी दीज बोथ मेक्स 100. ह्या दोघांचं ॲडिशन काय येत आहे? 100 येत आहे. बट जे आपण हे दोघे नंबर्स बघतो ना, इट इज नॉट मेकिंग 100. सो व्हॉट डू वी डू? ह्याचा 100चा फिक्स आहे, बट ह्याला आपण आता शिकलोय, राईट? 2 digit sums, हाऊ यू विल डू हाऊ विल यू डू इट फास्टर? बाय स्प्लिटिंग इट. तर स्प्लिटिंग कसं करणार? इथे काय येणार? ह्याला कसं स्प्लिट करणार? 70 + 8. आणि ह्याला कसं स्प्लिट करणार? 80 + 9. सो वी नो 70 + 80, 150, and 150 plus it is 167, right? 167. So 100 plus 167 is 267. So ह्याचा आणि ह्याचा ॲडिशन 167 येतो, ह्याचा 100 येतं. सो 100 plus 167 is 267. सी, सो इझी, सो इझी. आता कोणतेही 4 नंबर्स तुमच्या समोर आले एक्झामिनेशनमध्ये, जस्ट डू इट. ओके. तुम्ही रोज ॲटलिस्ट 20-15 सम्स, जितकेही असेल सम्स, रोज प्रॅक्टिस करा. ओके. डू इट विथ युअर फ्रेंड्स, डू इट विथ युअर फॅमिली. जस्ट कॉल युअर पेरेंट्सना कॉल करून सांगा मला कोणतेही सम द्या. ओके. डू इट, जस्ट डू इट. नेक्स्ट. सो आता तुम्ही म्हणणार की दिस इज सो इझी, दिस प्लस दिस मेक्स 100. बट कधीही आपल्याला 100 पासून किती डिफरन्स आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, बिकॉज दिस इज व्हेरी बेसिक. जेव्हा तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जाता आणि तुमचे सपोज 43 रुपीज झाले असतील आणि तुम्हाला किती रुपीज त्याचे वापस मिळणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला खूप वेळ जातो, राईट? सो बघताच फ्लॅश झालं पाहिजे. ॲज आपल्याला जे थिंकिंग टाईम आहे, जो थिंकिंग स्पॅन आहे, ते आपल्याला थिंक करायची वेळ आहे, ती रेड्यूस करायची. जेव्हा आपण ती रेड्यूस करणार, आपण खूप टाईम वाचवणार आणि तो टाईम आपण दुसऱ्या क्वेश्चन्सना यूज करू शकतो, ऑर आपण रिचेकिंगसाठी यूज करू शकतो तो वेळ. म्हणूनच सो whenever you go to a shop, आपण बघतो की आपण 100 रुपीजची नोट देतो एकाला आणि आपले 43 रुपीज झाले असेल, आपल्याला परत किती मिळणार आहेत हेच आपल्याला कळत नाही, राईट? दिस हॅपन्स, आय नो दिस हॅपन्स. सो ओके, लेट्स सी नाउ. ह्याचा आणि ह्याचं
10 आला पाहिजे युनिट डिजिट, आणि फ्रंट डिजिट जे आहे त्याचं 9 आला पाहिजे. सो 5, 8 + 2, 6 + 3, 7 3, 5 6 and 3, 7 and 3 आणि 5 आणि 4. दिस इज हाऊ वी डू इट. ओके, सो हे जे काय प्लस काय मेक्स 100 हे तुम्हाला जमलंच पाहिजे. इट इज व्हेरी बेसिक. ओके, ह्याचीही प्रॅक्टिस करा. ओके, सो दीज आर आपले 9 लेवल्स. कधी संपलेले आहेत आपले 9 लेवल्स? लास्ट स्टेजमध्ये संपलेलं आहे. बट मी तुम्हाला बोनसही घेऊन आलेली आहे, सो दॅट आपल्याला बेअर मिनिममला सेटल नाही व्हायचं आहे. आपल्याला ह्याच्या पुढेही जाऊन आपल्याला खूप प्रॅक्टिस करायची आहे. राईट, वी कॅनॉट सेटल टू बेअर मिनिमम. ओके, नेक्स्ट. आता बघा, जसं आपण 100ची ॲडिशन केली तसेच आपल्याला 50चीही ॲडिशन आली पाहिजे. व्हॉट प्लस व्हॉट मेक्स 50. ओके ब्रदर, 50-50 वी शुड नो दिस ऑल्सो. सो सगळ्यात पहिला जेव्हा आपण असं दिसतं, हे 20s मध्ये दिसतं, सो आपल्याला वी नो दॅट की पहिला नंबर काय असेल, या सगळ्यांचा 2च असेल. राईट, सो इथे काय येणार? 7 1 3 4. डन, सिम्पल, डन, दॅट इज इट. आपल्याला 50 पासून किती डिफरन्स असतो त्या नंबरमध्ये, 50% काय मायनस केलं, हे काय येतं, हेही पटापट जमलं पाहिजे. ओके, दिस इज इझी. ओके, सगळ्यात पहिला 2 2 2 लिहून घ्या and then do the addition and make it 10. Next, आता सी, डोंट सी द ह्यूज नंबर्स. ह्यूज नंबर्स बघून, मोठे नंबर्स बघून आहे ना घाबरायचं नाही आपल्याला. सी, इथे 90 90 90 90 दिसतंय. व्हेरी इझी. आपण काय करतो बेसिकली, व्हॉट स्टुडंट्स डू इज, हे नंबर्स बघणार आणि मग त्याला 90 करत बसणार, 9 ॲड करणार अँड देन दे विल गिव्ह द कॅरी. राईट, आपल्याला हे स्किप करायचं आहे. आपण काय बघितलं होतं 4th स्टेजमध्ये, आपण 4th लेवलमध्ये, की आपण काय करणार, ॲड करणार राऊंड ऑफ नंबर अँड देन वी विल सबट्रॅक्ट. सिमिलरली इथे हा जो 90 आहे, कॅन आय राईट इट ॲट 100 मायनस 10? येस. सो 571 मध्ये 100 प्लस करा, काय येतं? 671, आणि मग त्याच्यामधून 10 मायनस करा, इट इज 661. तसंच इथे बघा, 345 मध्ये 100 ॲड केलं, 445, मायनस 10 केला, 435. सिमिलरली इथे काय येतं? 1076, आणि 1000 मध्ये आपण 10 मायनस केला, 1066. सिमिलरली इथे 733 येतं, त्याच्यामध्ये 10 मायनस केला, इट इज 723. बस, खतम. ओके, दॅट इज इट. आपल्याला असे कोणतेही राऊंड ऑफ नंबर्स दिसले 100 मधून ते मायनस करा अँड देन ॲड इट. ओके, नेक्स्ट. आता बघा, ह्याच्यामध्ये काही पॅटर्न दिसतोय का? सी, लुक ॲट द फ्रंट नंबर 6 6. आसपासचे नेबर्स, अडोसी पडोसी म्हणतो ना आपण त्याला. राईट, दॅट इज व्हॉट इट इज. सी, बगलचे नंबर्स आहेत. 40 40, 174 179, 228 235, आसपासचे नंबर आहेत. राईट, शेजारी. ओके, सो 65 आणि 67. आता ह्यांच्यामध्ये काय टेक्निक यूज करायचे? जो पहिला नंबर असतो ना, त्याला आपल्याला काय करायचं आहे? इंटू 2 करायचं आहे. पहिला नंबर इंटू 2. सो 65चा डबल घ्यायचा आपल्याला, काय येतं? 130. राईट, आणि 130 मध्ये काय ॲड करायचं आहे? ह्यांच्यामधला गॅप. तो ह्यांच्यामध्ये गॅप किती आहे? 2चा गॅप आहे. राईट, ह्याच्यामध्ये 2 ॲड करायचं, इट इज 132. सिमिलरली इथे काय येतं? 44चा डबल काय आहे? 88. 88 मध्ये किती ॲड करायचं आहे? 5 ॲड करायचं आहे. राईट, सो इट इज 93. इथे काय करायचं आहे? डबल. 17चा डबल 34, 8चा डबल 4चा डबल 8. राईट, आणि ह्याच्यामध्ये गॅप किती आहे? 5. सो ॲड 5, व्हॉट डू आय गेट? 353. सिमिलरली इथे 228चा डबल 456, सॉरी 456, आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे आपल्याला? 7. त्याच्यामध्ये 7 ॲड करा, किती येतं? 364, 463. डन. ओके, सो दिस वॉज सो इझी. जेव्हा कधी असा पॅटर्न दिसतो की आपल्याला आजूबाजूला नंबर्स दिसत आहेत, आपल्याला नेबरहूड नंबर्स दिसत आहेत, शेजारी नंबर्स दिसत आहेत, तर आपल्याला हे काय करायचं आहे? जो पहिला नंबर असेल त्याचा आपल्याला डबल करायचा आहे. सॉरी, त्याचा आपल्याला सो जो पहिला नंबर दिसतो आपल्याला त्याला डबल करायचा आहे. सी, ॲज आय डिड हिअर, डबल करायचा, आणि त्यांच्यामध्ये जितका गॅप आहे तो आपल्याला
ऍड करायचंय. सिम्पल, राईट? येस. नेक्स्ट, आता हे नंबर्स बघा. हे काय, हे कसे नंबर्स आहेत? हे राम श्याम नंबर्स आहेत. राम आणि श्याम, राईट? राम श्याम, सो वॉट एव्हर. ओके, राम आणि श्याम नंबर्स आहेत. याचा अर्थ जर हा 45 आहे तर ह्याचा उलटा आहे 54. हा 32 आहे तर ह्याचा काय आहे? हा उलटा आहे 23. ओके, सो असे जे नंबर्स असतात ते आपल्याला कसे करायचे आहेत? सो पहिला नंबर घ्यायचा, त्याचा सम करायचा, 4 + 5 चा सम करायचा. सो 4 + 5 काय येतं? 9, राईट? आणि हा जो 9 आहे त्याला इंटू 11 करायचा, काय येतं? 99. सिमिलरली आता इथे 3 + 2 काय येतं? 5, आणि 5 इंटू 11 करायचा, विच इज 55. अगेन इथे 5 + 3 इज 8, 8 इंटू 11 88, 8 + 3 11, and 11 इंटू 11 इज 121. ओके, अगेन आता तुम्हाला वाटणार की ह्याचा सम करणार आणि देन ह्याला मल्टिप्लाय बाय 11 करणार, and this becomes very lengthy. No. ओके, इफ यू विल डू दिस फर्स्ट, दिस इज ट्रेडिशनल मेथड जे आपण आधीपासून करत आलं, अँड बिकम्स लेंदी. वेअरएज जर तुम्ही ह्याला ऍड करून ह्याला 11 नी मल्टिप्लाय केलंय, ते फक्त प्रॅक्टिसनी लवकर होणार आहे. ओके, सो डू इट एव्हरी डे अँड बिकम्स इझी. तुम्हाला पेन उचलायचंच नाही, आपल्याला फक्त मेंटली ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जस्ट डू इट. फ्लॅश झालं पाहिजे उत्तर, लगेच बघितल्या. सो यू हॅव टू प्रॅक्टिस इट एव्हरी डे. नेक्स्ट, सो दिस इज युअर होमवर्क. These are all the sums which I have given. जे काही आपण आज ट्रिक्स आणि टेक्निक शिकलेलो आहोत, आपण ते कसे केलेलं आहे, आणि तुम्ही परत सगळा व्हिडिओ परत बघा आणि आपण कसे ते सॉल्व्ह केलेलं आहे तेही बघा, आणि ते यूज करून यू हॅव टू प्रॅक्टिस दिस सम्स. आणि ह्याचे जे उत्तर आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, आय विल डेफिनेटली सॉल्व इट and you can post it in the comments. And if you have any doubt, you can surely contact us. Thank you.